वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायाच्या 16 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 17 क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्जुनाच्या मनस्थितीचं स्पष्टपणे मांडणी अर्जुन स्वतः करतोय. स्वतःच्या मनाची झालेली द्विधावस्था, मनामध्ये आलेली साशंकता, मनात निर्माण झालेला भ्रम आणि भगवंताच्या सांगण्यामुळं त्या भ्रमामध्ये झालेली वृद्धी, आणि यातून मग आता योग्य असा मार्ग भगवंतानं सुचवावा या दृष्टीनं अर्जुन भगवंताची सलगी करताना आपल्याला दिसतोय. आपण बघितलं मागच्या दिवसामध्ये की अर्जुन भगवंतावर थोडासा क्रोधितही झालाय, थोडासा रागावलेला सुद्धा आहे. परंतु अर्जुनाला माहिती आहे की भगवंतावर रागवून आपली समस्या सुटणार नाही, म्हणून केवळ रागून न बोलता आपण थोडं प्रेमानंही भगवंताला बोलायला हवं. कारण अर्जुनाच्या मनामध्ये या गोष्टीची खात्री आहे की आपण भगवंतावर रागवतोय, पण खरी चूक आपलीच आहे. कारण आपलंच कुठंतरी काहीतरी चुकतंय याची जाणीव अर्जुनाला झालेली आहे. आणि म्हणून आतापर्यंत अर्जुन जे दोष भगवंतावरती देण्याचा प्रयत्न करत होता, ते दोष तो स्वतःवरती घेऊन त्या दृष्टीनं स्वतःचं मनोगतही तो आज व्यक्त करताना आपल्याला दिसणार आहे, जाणवणार आहे. कारण जेव्हा माणूस मोहित होतो तेव्हा मोहित झाल्यानंतरची जी पहिली प्रतिक्रिया असते, ती प्रतिक्रिया बऱ्याचदा अविवेकातून, अविचारातून आलेली असते. आणि अविवेक जेव्हा विवेकावर हावी होतो तेव्हा माणूस त्याच्या इच्छेच्या वेगळं आणि विरुद्ध असंही मनोगत अनेकदा व्यक्त करताना दिसतो. आणि म्हणून अर्जुन सुरुवातीला जे काही बोललाय त्यातून त्याचा राग व्यक्त होत असला, एक उद्वेग, वैताग व्यक्त होत असला, तरी नंतर मात्र अर्जुनाची भाषा ही विवेकयुक्त झालेली आपल्याला दिसते. मुळात श्रीमद भगवद्गीतेतल्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या या मानसिकतेचं सूक्ष्म असं विवेचन आपल्याला आढळत नाही. पण माऊलींनी मात्र या 2 श्लोकांच्या मागची अर्जुनाची जी मनोभूमिका आहे, अर्जुनाची जी भावना आहे, अर्जुनाच्या मनामध्ये उमटलेले जे सूक्ष्म तरंग आहेत, ते माऊलींनी व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने टिपलेले आहेत. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या आधारे अर्जुनाचं ते मन आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येणार आहे, अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येणार आहे. आणि म्हणून अर्जुन पुढं काय म्हणतोय ते आपण बघूयात. माऊली म्हणतायत, म्हणून ऐके देवा हा भावार तू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. अर्थात म्हणून देवा गूढार्थ न सांगता मला तो विचार सोप्या भाषेत सांगा. अर्थात अर्जुन देवाला सांगतोय की देवा तुम्ही मला जे काही बोललात त्यामध्ये थोडा गूढार्थ मला जाणवला. गूढार्थ जाणवला हे अर्जुनाचं स्वतःचं मत आहे. भगवंतांनी आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे मांडलेलं आहे, कारण ती अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नाला भगवंतानं दिलेली प्रतिक्रिया होती. अर्जुनानं स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली म्हणून भगवंतानं स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. पण स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना स्थितप्रज्ञाचा कर्माशी असलेला अनुबंध सांगायला भगवंत विसरलेले नाहीत. म्हणून स्थितप्रज्ञ महात्मा नैष्कर्म्य भावनेनं जगत असतो, वावरत असतो. हे जे भगवंताचं सांगणं आहे, हेच सांगणं अर्जुनाला कुठंतरी गूढ वाटलेलं आहे. आणि त्याच बोलण्यामुळं आपण कर्म करावं की करू नये याबद्दलची साशंकता अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अर्जुन देवाला म्हणतोय की देवा म्हणून ऐके देवा, म्हणून मी तुला सांगतोय. का सांगतोय? कारण तू जे काही आम्हाला सांगतोयस, जे काही मला सांगतोयस, त्या तुझ्या बोलण्यावरून तू मला फसवतोयस का काय असं वाटायला लागलंय. तुझ्या बोलण्यामुळं मला योग्य मार्ग दिसत नाहीये. मी गोंधळलोय, आधीच मी मोहानं मोहित झालोय. एखाद्या माकडाला दारू पाजावी किंवा एखाद्या आंधळ्याला
आडरानामध्ये सोडून द्यावं. अगदी तशी माझी परिस्थिती मनस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुझं गूढ बोलणं, तुझं फिरून फिरून बोलणं मला समजत नाहीये. त्यामुळं थेटपणे सांग. म्हणून ऐके देवा, म्हणून देवा मी तुला सांगतोय माझा ऐक. हा भावार्थ तू आता न बोलावा. हा भावार्थ तू आता मला सांगू नको. भावार्थ म्हणजे भगवंताच्या मनात असलेल्या भावनेचा अर्थ आणि भगवंताची भावना आणि त्या भावनेचं स्पष्टीकरण समजण्या एवढी अर्जुनाची आत्ताची मनस्थिती नाही. काही लोक ताकदवान असतात, पात्र असतात, त्यांच्यात क्षमताही असते, परंतु विशिष्ट परिस्थितीमुळं त्यांच्यातली ती क्षमता झाकली जाते आणि क्षमता असूनही काळाच्या प्रभावामुळं, विशिष्ट परिस्थितीमुळं, मनस्थितीमुळं ते पात्र असूनही ती गोष्ट यशस्वीपणे करू शकत नाहीत. एखादा विद्यार्थी हुशार आहे, अभ्यासही त्याचा झालेला आहे, पण नेमकं परीक्षेच्याच दिवशी जर त्याची मनस्थिती बिघडली किंवा परिस्थिती बिघडली किंवा तब्येत बिघडली तर तो परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तो विद्यार्थी परीक्षेत पास होण्याच्या लायक नाही किंवा पात्र नाही. तो पात्र आहे, पण नेमकी परीक्षा ज्या दिवशी आहे त्यावेळची जी परिस्थिती आहे ती त्याच्या गुणवत्तेला, पात्रतेला अनुकूल राहिलेली नाही. अगदी त्या पद्धतीनं अर्जुन हुशार आहे, कुशल आहे, विवेकी आहे, सद्विचारी आहे, खरं खोटं, योग्य अयोग्य, सत्य असत्य याची त्याला जाण आहे. परंतु युद्धभूमीवर आल्यानंतर मोहानं त्याच्यावरती प्रभाव टाकल्यामुळं त्याची असलेली पात्रता थोडीशी क्षीण झालेली आहे. आणि पात्रता अर्जुनानं गमावल्यामुळं भगवंत आपल्या अंतःकरणातला जो भाव सांगतायत तो भाव पकडण्याची, तो भाव समजून घेण्याची, त्या भावाचं आकलन करण्याची क्षमता, ताकद, पात्रता अर्जुनानं गमावून टाकलेली आहे. आणि म्हणून अर्जुन प्रामाणिकपणे देवाला सांगतोय, हा भावार्थ तू आता न बोलावा. देवा, तुझा भावार्थ तुझ्या मनात जे आहे ते मला समजत नाहीये, त्यामुळं ते मला सांगू नको. तो न बोलावा, तो भावार्थ आता तू बोलू नकोस. मग विवेकू सांगावा मराठाजी. मला विवेक जो आहे तो विवेक फक्त सांगा मराठाजी. इथं मराठा शब्दाचा अर्थ आहे स्पष्ट. मराठा शब्दाचा स्पष्ट असा अर्थ जो इथं दिलेला आहे त्याचंही एक महत्त्वाचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. ह्याचं कारण थोडंसं भाषिक आहे. मराठा ही भाषावाचक सुद्धा हा शब्द आहे. मराठी जी भाषा आपण बोलतो ही मराठी कुठून आली तर मराठ्यांची भाषा म्हणजे मराठी. मग मराठे कोण तर जे महाराष्ट्रीयन आहेत ते मराठे, महाराष्ट्र प्रदेशात जे राहतात ते मराठी. अशा वेगवेगळ्या उत्पत्ती मराठा या शब्दाच्या दिलेल्या आहेत. मराठा या शब्दाची थोडीशी अपभ्रंश अशी निष्पत्ती म्हणा किंवा तिचं अपभ्रंश असं रूप म्हणजे मराठा आहे. आणि मराठा म्हणजे कोण तर मराठा किंवा मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे. मराठी बोलणारा, महाराष्ट्र प्रांतात राहणारा तो मराठा या अर्थानं हा मराठा शब्द आहे आणि त्यांची भाषा म्हणून मराठी. आता ज्या काळात ज्ञानोबाराय ही भाषा वापरतायत त्या काळाच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला या शब्दाचा अर्थ लावावा लागेल. त्या काळामध्ये संस्कृत भाषा ही ज्ञानोबारायांच्या म्हणजे दररोजची होती, परिचयाची होती. ज्ञानोबारायांचं संस्कृत चांगलं होतं, त्यांच्या भावंडांमध्ये ते संस्कृतमध्ये बोलत होते. मराठी भाषा ही लोकभाषा होती. लोक व्यावहारिक बोलण्यासाठी मराठी वापरायचे आणि त्यामुळं संस्कृत क्लिष्ट आणि मराठी सोपी, संस्कृत गूढ, मराठी स्पष्ट असा एक अर्थ त्या काळामध्ये होता. अगदी आजच्या परिप्रेक्ष्यात बघायचं झालं तर मराठीमध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आजकाल तुम्ही शुद्ध मराठी बोलायला लागलात की लोकांना समजत नाही. अतिशय शुद्ध मराठी तुम्ही बोललात तर समोरचा विचारतो सर काय म्हणालात, कारण त्यांना आत्ताची मराठी ज्याच्यामध्ये थोडा इंग्रजीचा प्रभाव दिसतो, थोडा हिंदीचा प्रभाव दिसतो, ते शब्द उच्चारून आपण वाक्य उच्चारलं की आजच्या मुलांना लवकर समजतं. नाहीतर आमच्या मराठीच्या सुद्धा मुलांना अवांतर शब्द असेल, परोक्ष, अपरोक्ष, चालक, वाहक, संगणक अशा शब्दांचा अर्थ कळत नाही. मुद्रक, लिपिक या शब्दांचा अर्थ नीटसा कळत नाही. का तर हे शुद्ध शब्द आहेत,
पण ते शब्द आता तितकेसे वापरले जात नाहीत. मग आजचा एखादा विद्यार्थी स्पष्ट बोला असं जेव्हा म्हणेल तेव्हा त्याला अपेक्षित असेल की जी आमच्या बोलण्यातली भाषा आहे त्या भाषेमध्ये बोला. ज्ञानोबारांच्या काळामध्ये मराठा किंवा मराठी बोलणं म्हणजे सोपं, स्पष्ट, सहज बोलणं असा त्याचा अर्थ होता. म्हणून त्या अर्थानं मराठा शब्द इथं आलेला आहे. म्हणून मराठा शब्दाचा अर्थ आहे स्पष्ट. कारण संस्कृत ही गूढ, प्राकृत ही थोडी गूढ, समजायला अवघड, किचकट अशा प्रकारची भाषा होती. म्हणून माऊलींनी तो शब्द वापरलाय जो की अर्जुनानं त्याच्या तोंडी, अर्जुनाच्या हा कदाचित शब्द आलेला नसावा पण माऊलींच्या तोंडी तो आलाय. म्हणून माऊली सांगतायत मज विवेकू सांगावा मराठाजी, म्हणजे मला सोप्या भाषेत, स्पष्ट भाषेत, थेट भाषेत, सहज कळेल अशा भाषेमध्ये विवेकू तुम्ही सांगावा अशी विनंती अर्जुन करायला लागलाय की मला तुम्ही सोप्या स्पष्ट भाषेमध्ये फक्त विवेक सांगावा, तुमचा भावार्थ मला सांगू नका कारण तो मला समजत नाही, मला तो ग्राह्य होत नाही, अशी भाषा अर्जुन इथं बोलतोय. पुढं अर्जुन म्हणतोय मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी येसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. अर्थात मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे, अशाही मला समजेल असे एक निश्चयात्मक तत्व सांगा. अर्जुनानं भगवंताला सोप्या स्पष्ट भाषेत सांगा असं म्हटलं, पण असं म्हटल्याबरोबर असं का सांगा याचंही तो स्पष्टीकरण देतोय. तो म्हणतोय मी अत्यंत जड असे, मी अत्यंत जड आहे. जड म्हणजे मंदबुद्धी, मला गूढ असं काही समजत नाही, मला अवघड, क्लिष्ट, अस्पष्ट अशा गोष्टी समजत नाहीत. मी अत्यंत जड असे. अर्जुन स्वतःला जड असं म्हणून घेतोय. पण माऊली अर्जुनाच्या तोंडी ही ओवी टाकतायत. याच्या मागं माऊलींना सुद्धा एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. तो संदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे. माऊलींच्या या शब्दांमधून माऊलींचं मन थोडंसं सूचित होतं. ते मन असं आहे की श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जगाला सांगितली, परंतु 13व्या शतकामध्ये ज्ञानोबारांच्या काळामध्ये ती ज्ञानेश्वरी लोकांना समजत नव्हती. आणि जी लोक ज्ञानेश्वरी भगवद्गीता समजते असं मानून इतरांना भगवद्गीता समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे, ते सुद्धा अतिशय क्लिष्ट आणि अवघड भाषेत समजावून सांगायचे. कारण भगवद्गीता सहज साध्या सोप्या भाषेत सांगितली आणि सामान्यातल्या सामान्याला ती समजली तर आपलेच हितसंबंध बिघडतील असं त्या लोकांना वाटत असावं, म्हणून त्यांनी भगवद्गीता क्लिष्ट आणि अवघड, किचकट करून ठेवली. हे ज्ञानोबारांना कळलेलं होतं. भगवद्गीता जगाला भगवंतानं सांगितली, पण ही भगवंताची भगवद्गीता वाचणारे, ऐकणारे लोक सुद्धा जातीयतेच्या विळख्यामध्ये सापडलेले होते. संन्याशांच्या मुलाला भिक्षा सुद्धा देणं त्यांना अयोग्य वाटत होतं. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हा समाज हिणवत होता. शारीरिक क्रियांना मानसिक स्तरापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं होतं. समाज कर्मकांडामध्ये बुडालेला होता आणि कर्मकांडापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, बाह्य कर्मापेक्षा त्या कर्मामागची मनोभूमिका श्रेष्ठ असते. हे समजावून सांगण्याच्या दृष्टीनं ज्ञानोबारांनी भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना अवघड वाटणारी, अस्पष्ट वाटणारी, किचकट आणि गूढ वाटणारी गीता सोप्या भाषेत आपण जगाला सांगतोय. आणि ही भाषा आपण स्वतः सांगत नसून भगवंताच्याच प्रेरणेनं आपण ती सांगणार आहोत. हा माऊलींचा भाव या ओवीतून आपल्याला शोधता येतो, सापडतो, दिसतो, जाणवतो, सूचित होतो. माऊली म्हणतायत मी अत्यंत जड असे. समाजही त्या काळातला जड झालेला होता, मंदबुद्धी झालेला होता. त्याला सुद्धा भगवद्गीता संस्कृतमधली जशीच्या तशी कळत नव्हती, किंवा जी लोक भगवद्गीता समजून सांगत होते त्यांचीही भाषा त्यांना कळत नव्हती. तो समाजही अत्यंत जड आहे, मंदबुद्धी आहे, जसा अर्जुन आहे. परी ऐसाही निके परीयसे, मी मंदबुद्धी आहे आणि माझ्यासारख्या मंदबुद्धीलाही समजलं पाहिजे. इथं माऊलींच्या समोर उभा असलेला जो श्रोतृवर्ग आहे, माऊलींच्या समोर बसलेला जो श्रवण करण्यासाठीचा वर्ग आहे, त्या वर्गाच्या मनातली ही भावना आहे की आम्ही सगळे जड आहोत आणि जड असूनही आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सांगा.
परी ऐसाही निके परी ऐसे. बघा, दोन वेगवेगळ्या काळातले अर्थ आपण घेतोय. एक अर्जुनाच्या काळातला अर्थ आहे, जिथं अर्जुन स्पष्ट म्हणतोय, देवा मी जड आहे आणि माझ्यासारख्या जडाला, मंदबुद्धीला समजेल अशा भाषेत बोला. दुसरा आपण माऊलींना अभिप्रेत असलेला अर्थ घेतोय. माऊलींच्या समोर उभा असलेला श्रोतृवर्ग, त्याच्या मनातली ही भावना आहे की आम्हाला गीता सांगा, पण गीतेचा जो भावार्थ आहे तो आम्हाला सहज समजेल असा नाही, कारण आम्ही जड आहोत, आम्ही मंदबुद्धी आहोत. आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा. हा ज्ञानोबारायांच्या समोर उभ्या असलेल्या श्रोत्यांचा भाव आहे. तिसरा भाव ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातला आहे, कारण ज्ञानोबारायांच्या समोर सुद्धा त्यांचा आराध्य बसलेला आहे, श्री निवृत्तीनाथ बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही त्यांचे आराध्य आहेत. त्या दोघांनाही ते सांगतायत की माझ्या समोर उभा असलेला हा जड वर्ग आहे, मंदबुद्धी वर्ग आहे, यांनाही माझ्या तोंडातून अशीच भाषा वधवा, माझ्या तोंडून असेच शब्द बाहेर पडू द्या की ते यांनाही समजतील. अशा तीन अर्थानं आपण ही ओवी समजून घेऊ शकतो. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी ऐसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. तसं तू बोलावं, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे, तसं तू बोल. कसं? निक बोल, मराठीमध्ये बोल, म्हणजे स्पष्ट बोल, मंदबुद्धी माणसालाही समजेल असं तू बोल, आणि एकनिष्ठ बोल. एकनिष्ठ शब्दाचा अर्थ आहे नेमकं, निश्चित असं बोल. दोन दोन नको सांगू. म्हणजे भगवंतानं दोन मार्ग सांगितले, कर्म मार्गही सांगितला, सांख्य मार्गही सांगितला. दोन दोन नको सांगू. मी करण्यायोग्य जो मार्ग आहे तो एकच मार्ग तुम्हाला सांग. आणि म्हणून भगवंतानं तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितलेला आहे. कारण अर्जुनानं काय करावं याचं उत्तर इथं आहे की अर्जुनानं कर्म करावं, अर्जुनानं युद्ध करावं. आणि या अर्थानं अर्जुनाचा प्रश्नही तो नेमका आहे की देवा, एकनिष्ठ, जे नेमकं आहे, मोजकं आहे, निश्चित आहे तेवढंच मला सांगावं. वेगवेगळे 2-3 असे मार्ग मला नको, एकच मार्ग सांगा. देखय रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. अर्थात अर्जुनाचा भाव बघा, पहा की औषध देऊन रोग तर नाहीसा व्हावा, पण ते औषध अत्यंत रुचकर व गोड असावे. सामान्य रोगाची भावना असते, आजार तर झालाय, रोग तर झालाय, रोग गेला तर पाहिजे. पण रोग जाण्यासाठी कधी कधी वैद्य जो आहे अवघड इलाज देतो, अवघड उपाय सांगतो. मग रोग्याला ती इलाज अवघड वाटायला लागतात. रोग तर बरा झाला पाहिजे, पण जे औषध दिलं जाईल ते औषध सुद्धा गोड पाहिजे. अर्जुन देवाला म्हणतो, देवा मला मोह झालाय, मी मान्य करतो, माझा मोह तर घालवायचा आहे, पण मोह घालवण्यासाठी तू जे बोलतोयस ते बोलणंही मला सोपं पाहिजे, स्पष्ट पाहिजे, एकनिष्ठ पाहिजे. त्याच्यात गुंतागुंत नको, त्याच्यामध्ये गूढता नको. माझ्यासारख्या मंद बुद्धीलाही समजेल अशा सोप्या भाषेत तू ते सांगायचं. हे औषधही गोड पाहिजे, आणि औषध नुसतं गोड असून चालणार नाही. श्रेयसही हवं आणि प्रेयसही हवं. बघा, श्रेयस आणि प्रेयस, जी गोष्ट श्रेयस असते ती प्रेयस असेलच असं नाही, जी गोष्ट प्रेयस असते ती श्रेयस असेलच असं नाही. बरोबर? कारल्याची भाजी ही श्रेयस आहे, शरीराला ती चांगली असते. किंवा गुळवेल चांगलं असतं शरीराला, पण प्रेयस नसतं, कुणालाच आवडत नाही. गुळवेल कुणालाच आवडणार नाही, कारलं कुणालाच आवडणार नाही. पण हे शरीराला हितकारक अशा गोष्टी आहेत. पण अर्जुन म्हणतो, नको देवा, शरीराला हितकारक आहेत म्हणजे ते श्रेयस आहेत, पण प्रेयस नाहीत, प्रिय नाहीत, तर ते नको. श्रेयसही हवं आणि प्रेयसही हवं, प्रियही हवं आणि हितकारकही हवं. आता असं औषध द्यायला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखाच वैद्य असावा लागतो. तुम्ही जर कधी वैद्याकडे गेलात, वैद्याला सांगितलं की ठीक आहे तुम्ही औषध ते द्या, पण थोडं चांगलं असं औषध द्या. बऱ्याचदा काही जण डॉक्टरकडे गेले की डॉक्टरला सांगतात, डॉक्टर आजार तर गेला पाहिजे पण इंजेक्शन नका देऊ, कारण इंजेक्शननं त्रास होतो, मग गोळ्या द्या, चांगलं द्या. म्हणून वैद्य लोक सुद्धा हुशार असतात. जी औषधं अतिशय कडू असतात त्याच्यावरती ते कोट लावतात. मी असं ऐकलंय, तांदळाच्या गंजीपासून वगैरे काहीतरी ते बनवतात, पातळ असं असतं ते, त्याच्यामध्ये बारीक बारीक दाणे असतात बघा बऱ्याच औषधामध्ये. तर तुम्ही ते औषध घेतलं
की तो वरचं जे कोट असतं ते पोटात गेल्यावर विरघळून जातं आणि औषध बरोबर कामी येतं. तसं लोकांना हवं असतं. काही जण त्या गोळ्यांच्या भोवती गोड असा पदार्थ किंवा गुळाचा थर वगैरे लावतात. आयुर्वेदिक औषधं बऱ्याचदा अशा प्रकारची असतात. कारण जिभेला तर औषध द्यायचं नाही, आपल्याला औषध आत न्यायचं आहे. आणि मग जिभेला जर त्याची चुकून चव लागली, तुम्ही ज्या औषधाला कोट असतं ते काढून एकदा जिभेवर ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला त्या आवरणाचं महत्त्व कळेल. कारण ते जे आवरण आहे ते चवीला त्रासदायक असतं. आणि सामान्य माणसाला औषधही असं हवं असतं की जे शरीराला त्रासही देणार नाही, चविष्टही असेल. चविष्ट औषध लोक आवडीनं पितील, घेतील, खातील. म्हणून लोक इंजेक्शन नको म्हणतात, कारण इंजेक्शन टोचवायचं म्हणजे त्रास होतो. तसं अर्जुन देवाला म्हणतो, देवा देखे रोगा ते झिणावे. रोग तर गेला पाहिजे, झिणावे म्हणजे गेला पाहिजे, जावा. देखे रोगा ते झिणावे, औषध तरी द्यावे. रोग जाईल असं औषध तर तुला द्यायचंय देवा, परी ते अतिरुच्य व्हावे, पण ते रुचकर राहावं. कसं रुचकर असावं? मधुर जैसे, मधासारखं गोड असं ते औषध असावं. म्हणजे घेतानाही आनंद मिळेल, घेतल्यानंतरही आनंद मिळेल. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या घेताना दुःख देतात, पण परिणामी त्याच्यामध्ये आनंद असतो. साधना जेव्हा आपण सुरुवात करतो साधनेची, तेव्हा सुरुवातीची साधना क्लिष्ट आणि किचकट असते. जीवावर येते, कधी कधी कंटाळा येतो त्याचा. कधी कधी सुरुवातीला असं बऱ्याच लोकांना साधना करताना होतं. आम्ही लहान असताना काकडा वगैरे करायचो गावातला. लहान होतो आम्ही, एक 10-11 वगैरे वय असेल, तर नक्की वयाचा अंदाज नाही. पण गावात काकडा करायचो. आमच्या गावातली बरीच एक 15-20 मुलं होतो आम्ही, वयाच्या आसपासचीच. आमच्या 10 ते 15-16 वर्षाच्या वयातले आमचे गुरु होते. ते आंधळे होते आणि अपंग होते. ते आम्हाला हरिपाठ काकडा शिकवायचे, चाली वगैरे शिकवायचे. त्या काकड्यासाठी आम्हाला 3-3:30ला उठावं लागायचं. बाकीची मुलं छान 8-9ला उठायची. आम्ही 3-3:30ला उठणार. तिथं एक हापसा होता, त्या हापशाखाली सगळेजण आंघोळ करणार. आंघोळ झाली की घरी जाणार, पांढरे वगैरे कपडे घालून पटकन मंदिरावर येणार आणि मग छान काकडा म्हणायचो. कधी कधी ते खूप जीवावर यायचं. वाटायचं असा काकडा होऊच नये. काकडा असा छान 8-9 वाजता सगळी झोप झाल्यावर, मनसोक्त झोपून झाल्यावर सुरू करायला पाहिजे, असं त्यावेळी वाटायचं. पण नंतर त्याची गोडी लागायला लागली आणि त्या काकड्याचे संस्कार, ती चाल, तो अर्थ अजूनही मनावर कायमचा बिंबलाय बऱ्याच वर्षानंतर सुद्धा. तर साधनेची जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ती जीवावर येते, कंटाळवाणी वाटायला लागते. पण कंटाळवाणी वाटली म्हणून साधना सोडायची नसते. औषध कडू लागलं म्हणून ते सोडायचं नसतं. पण अर्जुन म्हणतो की देवा औषध तर द्यायचं, पण त्याच्यात त्रास नाही झाला पाहिजे. आणि साधना अशी करायची की खूप शरीराला त्रास देऊन साधना नाही करायची. ज्या गोष्टीत मन रमतं त्या गोष्टीतून साधना कशी शोधता येईल ते शोधावी. गुरु तुम्हाला नक्कीच त्या प्रकारची साधना सांगू शकतात. तुम्ही त्या प्रकारची इच्छा सद्गुरू समोर तुमच्या व्यक्त केली तर. अर्जुनही आपल्या सद्गुरू समोर तीच इच्छा व्यक्त करतोय की देवा रोग्याला औषध तर द्यायला पाहिजे, पण ते औषध गोड असावं, मधुर असावं. अशी साधना सांग, अशी उपासना सांग की त्या उपासनेमध्ये मन रमलं पाहिजे, ऐकावंसं वाटलं पाहिजे, वारंवार ऐकावंसं वाटलं पाहिजे, कंटाळा आला नाही पाहिजे. साधनेचा कंटाळा आला तर ती साधना शेवटापर्यंत जात नाही. साधना, उपासना हा एक उत्सव आहे. हे मनोरंजनाचंही माध्यम झालं पाहिजे. गाणी ऐकताना जितकं मनोरंजन होतं तितकंच मनोरंजन स्तोत्र ऐकताना झालं पाहिजे, हनुमान चालीसा ऐकताना झालं पाहिजे. आजच्या काळात तर सगळ्या प्रकारचं संगीत उपलब्ध आहे. ज्यांना पॉप आवडतं त्याच्यातूनही तुम्हाला भजनं ऐकता येतात. अगदी काल परवा मी धुरंधर सिनेमामधलं ते खूप गाजलेलं गाणं, त्याच्यावर जय श्रीरामची टोन एकानं लावलेली ऐकली. ती टोन लोकांना आवडली, मग ती टोन जय श्रीराम या शब्दामध्ये त्यांनी बसवली. तर जी गोष्ट आवडते, रुचकर वाटते, तिला अध्यात्माचा मुलामा देऊन साधना केली तर ती चुकीची नाही. कारण ती साधना मनाला मनोरंजनातही गुंतवून ठेवते आणि त्यातून मिळायचं फळही आपल्याला मिळतं. त्यामुळं भगवंताला अर्जुन म्हणतोय की देवा रोगी माणसाला
रोग जावा असं तर वाटतं, पण त्याला जे औषध दिलं जातं ते कडू असू नये, ते गोडही असावं असं जसं त्याला वाटतं. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जयापरी. अर्थात त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावेच, पण ते माझ्या चित्ताला जेणेकरून कळेल असे सांगावे. देवा, रोगी माणसाला रोगही गेला पाहिजे आणि गोड चांगलं रुचकर मधुर असं औषधही दिलं पाहिजे. अगदी तसं सकळा अर्थ भरित, त्याप्रमाणे सगळा अर्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे, सगळा अर्थ ज्यातून उलगडणार आहे, तैसे सकळा अर्थ भरित तत्व सांगावे उचित. जे तत्व आहे, जो विचार आहे, तो मला सांगावा. पण कसा? उचित. उचित म्हणजे योग्य. उचित शब्द खूप महत्वाचा आहे. या शब्दावर क्षेमेंद्र नावाच्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञानं एक ग्रंथ लिहिलाय, औचित्य विचार चर्चा नावाचा. त्या ग्रंथामध्ये उचित या शब्दाची वेगवेगळी रूपं, उचित शब्दाच्या व्याख्या, उचित शब्दाचं स्वरूप आणि काव्याच्या संदर्भात उचिततेचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी उलगडून दाखवलाय. म्हणजे उचित शब्द खूप महत्वाचा आहे. उचित शब्दामध्ये काय येतं? मोजकं, नेमकं, सार रूप असं आणि परिपूर्ण असं, या सगळ्या गोष्टी ज्याच्यात येतात त्याला उचित म्हणतात. उचित म्हणजे योग्य असं. कुठं काय उचित आहे? तसं देवा, उचित जे तत्व आहे ते तू मला सांग. योग्य असं जे तत्व आहे तेवढं तत्व तू मला सांग. पण ते तत्व तर सांगच, उचित असं तर ते असलंच पाहिजे. परी बोधे माझे चित्त जयापरी. पण तुझ्या बोलण्यात माझं चित्त बोधलं पाहिजे, माझ्या चित्ताला बोध झाला पाहिजे, कळलं पाहिजे, असं तू मला सांग. अवघड अवघड सांगू नको. नाहीतर बरीच लोक सोपा विषय अवघड करून सांगण्यात पारंगत असतात. त्यांना सांगायचं जे असतं ते अतिशय सोपं, मोजकं, नेमकं असतं, ते तसं सांगू शकतात. पण त्यांना ते सांगायचं नसतं. तुम्ही पंडिती कविता जर नीट वाचली, पंडिती वाङ्मय जर वाचलं, कुणाचंही घ्या, मोरोपंत असतील किंवा मोरोपंत असतील, आपले मुक्तेश्वर असतील, रघुनाथ पंडित असतील, कोणत्याही पंडित कवीचं आपण जर वाचलं तर ते अतिशय क्लिष्ट आणि किचकट भाषेमध्ये जे त्यांना सांगायचं आहे ते सांगतात. बोलतात मराठीच, पण संस्कृत प्रचूर, अलंकारयुक्त, उपमा उपमेय यांचा नुसता सोस त्याच्यामध्ये, नुसते प्रासच प्रास, अलंकारच अलंकार. आणि ते सगळं वाचल्यावर कळतं ह्यांना जे म्हणायचंय ते तर सोपं आहे, साधं आहे, पण मांडण्याची भाषा क्लिष्ट आहे. काही लोकांना सवय असते सोपं अवघड करून सांगायची, काहींना अवघड असलेलं सोपं करून सांगायची सवय असते. संतांचा तो स्वभाव. संत जे अवघड आहे, किचकट आहे, अतिशय सोपं करून सांगतात. नुसतं त्यांनी सांगितलेलं जरी केलं तरी बाकी काही समजून घ्यायची गरज नाही. 2-3 सूत्र संत देतात. तुम्ही बऱ्याच संतांचं जीवन बघत असाल, 2-3च सूत्र दिली त्या संतांनी. साईबाबांनी 2च सूत्र दिली, श्रद्धा, सबुरी. ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही पाळल्या तर साधनेमध्ये दुसरं काही वाचायची गरज नाही, दुसरं काही करायची गरज नाही. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, बस तुम्हाला जे हवं ते मिळून जाईल. सगळ्या आयुष्याचा सार साईबाबांनी 2 शब्दांमध्ये सांगितलं. स्वामी समर्थांनी काय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू साधना करत राहा, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काही संतांनी अशी जी सूत्र दिलेली आहेत ती सूत्र नुसतं आपण जीवनात अवलंबली तरी आयुष्यात वेगळं काही वाचायची गरज नाही आणि वेगळं काही करायची गरज नाही. कारण संतांचा स्वभाव असतो क्लिष्ट किचकट न सांगता सोपं आणि मोजकं लोकांना सांगावं, जगाला सांगावं. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की देवा, उचित तर असलं पाहिजे, तत्वपूर्ण असलं पाहिजे, सकळ अर्थांनी भरलेलं तर ते असलंच पाहिजे, पण ते मला समजलंही पाहिजे, मला पटलंही पाहिजे, माझ्या मनाचा बोधही झाला पाहिजे. परी बोधे माझे चित्त जयापरी. ज्या परीनं माझं मन रमेल, माझ्या मनाला कळेल, समजेल अशा गोष्टी तू सांग. देवा, तुझा ऐसा निज गुरु, आजी आरती धणी का न करू, येत भीड कवणाची धरू तू माया मुझी.
अर्जुनाच्या अंतःकरणातलं प्रेम भाव इथं व्यक्त होताना आपल्याला दिसतोय. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्यासारखा मला गुरु प्राप्त झाला असता मी इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये. देवा तुझा ऐसा निज गुरु, तुझ्यासारखा निज गुरु भेटला. बघा, निज गुरु असा शब्द माऊलींनी वापरलाय. गुरु या शब्दाला निज असा एक शब्द जोडून माऊलींनी एक सामासिक शब्द तयार केलाय, निज गुरु. सगळ्यात जवळचा गुरु, ज्याला सगळं सांगता येतं. काही गुरु आपण ज्यांना गुरु मानतो त्या गुरुला आपलं सगळंच सांगता येईल का? सगळंच सांगता येतं का? बरेच माझे असे काही मित्रमंडळी आहेत, त्यांचे जे गुरु आहेत त्यांना जे बोलायचं असतं ते बऱ्याचदा मला सांगतात की तुम्ही आमच्या गुरूंना असं सांगा. मला थोडं बोलायला भीती वाटते किंवा संकोच वाटतो. तुमच्या गुरुसमोर जर तुम्हाला व्यक्त होण्यासाठी संकोच वाटत असेल तर त्या गुरूंना तुम्ही अजून निजगुरु केलेलं नाही. जोपर्यंत गुरु निजगुरु होत नाही तोपर्यंत गुरु फळणार नाही. त्यामुळं जे कोणी आपले गुरु आहेत त्या गुरूंना निजगुरु करा. गुरु असा असावा की त्याच्यासमोर मोकळेपणानं सगळं सांगता यावं. मौलींनी म्हटलंय पुढं याच ओळीमध्ये, देवा तुझा ऐसा निजगुरु आजी आरती धनी का न करू. आरती धनी शब्दाचा अर्थ आहे आर्त म्हणजे इच्छा, धनी म्हणजे पूर्ण करणे. इच्छा पूर्ण का करू नको. येत भीड कवनाची धरू, मी कोणाची भीती बाळगू, तू माय आमुची. आईच्या समोर बोलताना आपण कधी लाज बाळगली का? आईच्या समोर आपण कसल्या कसल्या शंका व्यक्त केल्यात, कसले कसले प्रश्न मांडलेत. बालपण असताना आठवा, जेव्हा वय होतं आपलं आईला काहीतरी विचारायचं तेव्हा काय काय नाही विचारलं आपण आईला. तेव्हा आईला विचारताना माझ्या बोलण्याचा आई काय अर्थ काढेल, आई रागावेल का, आई मला मूर्खात काढेल का, असे कोणतेही भ्रम नव्हते, शंका नव्हती. मोकळेपणानं लेकरू आपल्या आई पुढे बोलतं. तसं अर्जुन म्हणतो, देवा तू निज गुरु आहेस. निज गुरु सुद्धा आईसारखा असावा. म्हणून तर गुरुला आई म्हणतात. गुरु माऊली असा जो शब्द आलाय तो याच अर्थानं आलाय की गुरु आपल्याला आई वाटले पाहिजेत आणि गुरूंनाही तुम्ही लेकरू वाटले पाहिजेत आपले. म्हणून लेकरानं कोणतीही शंका विचारली, लेकरानं काहीही केलं तर आईला राग येत नाही, उलट कौतुक वाटतं. लेकरानं एखादा अवघड असा प्रश्न विचारला तरी आईला कौतुक वाटतं. ती 4 लोकांना सांगते माझ्या बाळानं असं विचारलं. खरं तर ते विचारणं हास्यास्पद असू शकतं, पण आईला त्याचं कौतुक असतं की ते विचारतंय, यातच तिला जास्त कौतुक असतं. तसं गुरु सुद्धा तसा असावा. गुरु पुढं मन मोकळं करता यायला पाहिजे. जसं रोग्याच्या पुढं म्हणजे वैद्याच्या पुढं, डॉक्टरच्या समोर रुग्ण आपल्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करतो. जर डॉक्टर समोरच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त नाही केल्या तर तो तुमचा रोग दूर कसा करणार. जेवढं मोकळेपणानं तुम्ही डॉक्टर समोर बोलाल तेवढं लवकर तुमचा आजार, तुमचा रोग डॉक्टर बरा करणार आहे. जेवढं लपवाल तेवढा इलाज अवघड होऊन जातो. त्या पद्धतीनं गुरु असा असावा की त्याच्यासमोर मनातलं सगळं उलगडून दाखवता यावं, स्पष्ट सांगता यावं. मनामध्ये जे काही चाललंय, चांगलं चाललंय, वाईट चाललंय, सगळं त्याच्यासमोर मांडता यावं. संतांनी आपल्या मनातल्या विकारांची सगळी हलचल, विकारांचं सगळं जे काही आहे ते मोकळेपणानं मांडलं. तसं शिष्यानं गुरुसमोर सगळं मोकळेपणानं सांगावं. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्यासमोर आम्ही काय लाज बाळगावी. देवा तुझा ऐसा निजगुरु, तुझ्यासारखा निजगुरु मिळालाय. निजगुरु शब्दाचा हाही अर्थ होतो की ज्याच्यासमोर सगळं सांगावंसं वाटावं. निजगुरुचा आणखी एक अर्थ होतो, न सांगता ज्याला कळतं तोही निजगुरु आहे. नुसतं शिष्याचा चेहरा बघितल्याबरोबर कळावं की आपल्या शिष्याला काय होय, कोणत्या भावनेनं तो आपल्याकडे आलाय, काय त्याची समस्या आहे. चेहरा बघितल्या ज्याला कळतं तो निजगुरु. याही अर्थानं अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुझा ऐसा निजगुरु, तुझ्यासारखा निजगुरु मला भेटलाय, अंतःकरणातला गुरु मला भेटलाय. आजी आरती धनी का न करू. तुझ्यासारखा मिळाल्यावर मी माझी इच्छा का पूर्ण करू नको. आरती धनी, इच्छापूर्ती का करू नये.
वाहत्या गंगेत हात का धुवून घेऊ नये? तुझ्यासारखा गुरु मिळाल्यावर मी का शंका मनामध्ये ठेवू? येत भीड कवनाची धरू, इथं मी भीती कुणाची धरू? कुणाला घाबरू? घाबरायचं काय कारण आहे? मनातलं सगळं तुला असंही कळतंय, न सांगताही कळतंय, मग सांगून कळलं तर काय वाईट आहे? येत भीड कवनाची धरू, तू माय आमुची, तू माझी आई आहेस. आणि तुझ्यासारख्या म्हणजे स्वतःच्या आईसमोर काय बाळगावं, काय भीती बाळगावी? माझीच आहे. स्तनपान का करू नये? का भूक भागवून घेऊ नये? का तृप्त होऊ नये? आईजवळ तृप्त होणार नाही तर लेकरू कुणाजवळ जाऊन तृप्त होणार? आणि आईजवळच जायला जर लेकरू घाबरायला लागलं तर ते तृप्त कसं होणार? म्हणून अर्जुन म्हणतोय, देवा आता मी कशाला कोण्या गोष्टीची भीती बाळगू? तू माझी आई आहेस. तुझ्या समोर माझी इच्छा पूर्ण का नको करून घेऊ? तू माझा निज गुरु आहेस. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी अपयते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. अर्थात अहो दैव योगाने कामधेनूचे दुभते मिळाले असता इच्छित मागण्यास कमी का करावे? किती सुंदर दृष्टांत दिलाय माऊलीने. हा गा कामधेनूचे दुभते. एखादी दुभती कामधेनू आपल्याकडे आली. कामधेनू जे 14 रत्न समुद्र मंथनातून बाहेर काढले गेले, त्याच्यामधून आलेलं एक रत्न म्हणजे कामधेनू. ही एक गाय आहे. ही एक अशी गाय आहे जी स्वर्गात गेली, स्वर्गातल्या लोकांनी ती घेतली, त्यांच्या वाट्याला आली. कामधेनूचं महत्व असं आहे की त्या कामधेनूच्या समोर तुम्ही मनातली इच्छा नुसती बोलून दाखवली किंवा मनातल्या मनात कल्पना जरी केली तरी ती कामधेनू तुमची इच्छा लगेच पूर्ण करते. म्हणजे त्या कामधेनू समोर जाऊन तुम्ही म्हटलं बंगला पाहिजे, तर ती कामधेनू तुम्हाला लगेच बंगला देईल. आता ही कामधेनू कुठं असते विचाराल तर प्रत्यक्षात तर ती कुठं नाही, पण संत साहित्यामध्ये असं वर्णन आहे. पुराणांमध्ये कामधेनूचं बरंच वर्णन आहे. वेदांमध्येही अनेक ठिकाणी तसे संदर्भ आलेत कामधेनूची, की ती कामना पूर्ण करणारी धेनू आहे, कामना पूर्ण करणारी गाय आहे. आणि कामधेनूचे दुभते, दुभती अशी कामधेनू आहे. इतरांच्या इच्छा पूर्ण करणारी जी कामधेनू आहे आणि ती दुभती कामधेनू आहे. दैवे जाहले जरी अपयते, नशिबानं, प्रारब्धानं, दैव योगानं, सौभाग्यानं जर ती अपयते झाली, प्राप्त झाली, मिळाली, तरी कामनेची कात हे ते वाणी कीजे. अशा ठिकाणी मग तिथं मागण्यासाठी कमतरता का करावी? पटापट मागून घ्यायला पाहिजे. पूर्ण होते ना मागणी, मग छोटी का मागायची? पूर्ण मागायची. मी नेहमी म्हणतो, साधना करताय देवाला मागायचं, सारखं सारखं नाही मागायचं. छोट्या छोट्या गोष्टी कशाला मागायच्या? देवा मला पास कर, देवा घरी गेल्यावर आईनं माझ्यावर रागवू नये असं काहीतरी कर. अशा छोट्या छोट्या गोष्टी, एकच गोष्ट मागायची, पण अशी मागायची की पुढच्या 10-20 वर्षाचा प्रश्न मिटला पाहिजे. एकच मागायचं. एरवी फक्त दर्शन घ्यायचं, राखीव ठेवायचं. देवा दर्शन घेतो, वेळ आल्यावर नक्की मागेल. मागणी मागणारा जो हुशार असतो ना, तो रोज रोज नाही मागत बसत, रोज नुसतं दर्शन घेतो. देवाने वाट बघितली पाहिजे, हे मागत काहीच नाही, हात तर दररोज जोडतंय, हे ना काहीतरी मागितलं पाहिजे. आणि मागायच्या वेळेला असं काहीतरी मागायचं की त्या मागण्यातून पुढचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. तुमचे आत्मिक प्रश्न, भौतिक प्रश्न, सगळ्याच प्रकारचे प्रश्न सुटले पाहिजेत. असं एकदाच मागून घ्यायचं. अर्जुनही म्हणतोय, देवा कामधेनू दैव योगानं जर प्राप्त झाली तर मागण्यामध्ये कमतरता का करावी? सारखं सगळंच का मागून घेऊ नये? अर्जुन मागण्याच्या बाबतीत हुशार आहे, म्हणून अर्जुन देवाला थोडंसं गोंजारतोय, देवाचं कौतुक करतोय, देवाला लढीवाळ भाषेत बोलतोय. अगोदर कडक भाषेत अर्जुन बोललेला आहे, आता भाषेमध्ये एक प्रेमळता, एक ओलावा, एक आपलेपणा आपल्याला आलेला दिसतोय. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहली जरी अपयते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरुवाडे इच्छावे ना. अर्थात जर चिंतामणी प्राप्त झाला तर इच्छेचे संकट कसले? आपणाला हवे तसे इच्छू नये का?
आता दुसरा एक मणी आहे, त्याला म्हणतात चिंतामणी. जरी चिंतामणी हातामध्ये चिंतामणी आला, चिंतामणीचं वैशिष्ट्य असं की तो हातात आला की ज्या गोष्टीची आपण चिंता करतो ती चिंता लगेच दूर होते. म्हणजे आपण चिंतामणी हातात घेऊन चिंता केली, माझा रोग बरा होईल की नाही, तर लगेच तुमचा रोग बरा होणार. ज्या गोष्टीची चिंता ती लगेच सुटणार. चिंतामणीचं हे वैशिष्ट्य आहे. असं म्हणतात की स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहेत. चिंतामणी म्हणजे विशिष्ट प्रकारचा दगड, की तो दगड हातात घेतला की सगळ्या चिंता दूर होतात. अशा चिंतामणीच्या सडका आहेत स्वर्गामध्ये. आणि माऊली म्हणतात, जरी चिंतामणी हाताचडे तरी वांछेचे कवन साकडे. साकडे म्हणजे संकट, वांछेचे म्हणजे इच्छेचे. मग इच्छा करण्याचं काय संकट? चिंतामणी हातात आल्यावर जे हवं ते, जी हवी ती इच्छा मनामध्ये ठेवता येईल. का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. आणि मग चिंतामणी हातात आल्यानंतर आपल्याला आवडेल ते का मागू नये? आपल्याला जे हवं ते का मागू नये देवा? देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. अर्थात अमृताच्या समुद्राजवळ येऊन जर तहानेने तडपडावे, तर मग अमृत सिंधूजवळ येण्याची खटपट का करावी? किती सुंदर दृष्टांत देत आहेत बघा माऊली. अर्जुनाच्या मनातली भावना स्पष्ट करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी. देखा अमृत सिंधू ते ठाकावे. अमृताचा सिंधू, अमृताचा समुद्र जवळ आहे. त्या समुद्राच्या बाजूला आपण उभे आहोत, अमृतानं भरलेल्या समुद्राच्या. मग तहानाची जरी फुटावे, आणि त्या अमृतानं भरलेल्या समुद्राच्या बाजूला तहानेनं व्याकुळ होऊन मरून जाण्यापेक्षा, तडफडण्यापेक्षा, तरी सायासू का करावे मागील ते. तिथं जाऊन तडफडून मरण्यासाठीच प्रयत्न करायचे का? आणि जर अमृताच्या सागराच्या जवळ जाऊन तडफडून मरायचंच असेल तर तिथपर्यंत जायचे श्रम तरी का करायचे? ज्या अर्थी परिश्रम करून आपण अमृताच्या सागराच्या तटावर, कडेवर, किनाऱ्यावर गेलेलो आहोत, तर मग अमृत का पिऊ नये? आणि जर समुद्राच्या कडेवर बिना पाण्याचं तडफडून मरायचंच असेल तर त्या समुद्रापर्यंत तरी का जावं? म्हणून देवा, मी तुला प्रयत्न करून मिळवले. कारण भगवंताचा सहवास, भगवंताची मैत्री, भगवंताचं सख्य, भगवंताचा आपलेपणा सहजासहजी मिळणारा नसतो. भगवंताचा सहवास मिळण्यासाठी पुण्य करावं लागतं, साधना करावी लागते, तेव्हाच भगवंताचा सहवास मिळतो. अर्जुन भगवंताचा आवडता मित्र आहे, सखा आहे. भगवंताचा अर्जुनावर प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा करुणेचे सागर आहेत, अमृताचा कुंभ आहेत, अमृताचा समुद्र आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्याच्या जवळ अर्जुन आलाय, तो काही सहजासहजी आलेला नाही. बरंचसं पुण्य कमवून तो तिथपर्यंत आलाय. आणि एवढं पुण्य कमवूनही मनामध्ये शंका, मोह तसाच ठेवून अर्जुन कसा काय जगेल? अर्जुनाचं म्हणणं आहे की देवा, अरे प्रयत्न करून तुझ्यापर्यंत आलोय, तू अमृताचा सागर आहे, मग तुझ्या पुढे प्रश्न न विचारता मनात तशी शंका ठेवून का राहू मी? त्यापेक्षा तुला विचारून मनातल्या सगळ्या शंकांचं समाधान करून माझ्या मनाची तृप्ती का करून घेऊ नये? याच्यासाठी अमृताच्या सिंधूचं उदाहरण दिलं, चिंतामणीचं उदाहरण दिलं, कामधेनूचं उदाहरण दिलं, आईचं, निजगुरूचं उदाहरण दिलं अर्जुनानं. पुढं अर्जुन म्हणतोय बघा, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. अर्थात त्याप्रमाणे देवा, अनेक जन्म तुझी सेवा केल्यामुळे दैववशात आज तू मला प्राप्त झालायस. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सहजासहजी मिळत नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी अनेक जन्माची साधना लागते. अनेक जन्मात केलेले प्रयत्न फळल्यावर भगवंताचा सहवास लागतो. ज्याच्या क्षणभराच्या सहवासानं अनंत पुण्य प्राप्त होतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दारामध्ये माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी गेल्या.
ज्याच्या केवळ द्वारात क्षणभर उभा राहिल्यावर 4 मुक्ती मिळत असतील, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे 4ही मोक्ष ज्याच्या नुसत्या दारात क्षणभर उभा राहिल्यावर मिळतात, त्या देवाचा सहवास मिळणं, त्या देवाचा मित्र म्हणून राहायला मिळणं, जगायला, वागायला, बोलायला मिळणं, ह्याच्यासारखं काय भाग्य असू शकतं? आणि हे भाग्य मला तसं सहज मिळालं नाही. तैसा जन्मांतरी बहुती, कित्येक जन्मामध्ये भगवंता देवा मी प्रयत्न केलेत. उपासिता श्री लक्ष्मीपती, अशा अनेक जन्मांमध्ये मी लक्ष्मीपतीची उपासना केली, लक्ष्मीपतीची आराधना केली. तू दैवे आजी आली, आजी हाती झालासी जरी. आणि हे सगळं केल्यामुळं दैवानं, प्रारब्धानं, सुदैवानं, सौभाग्यानं तू आज मला मिळालेला आहेस, प्राप्त झालेला आहेस, माझ्या जवळ आहेस, माझं ऐकण्यासाठी आलायस, माझं ऐकून घेतोयस, मला विचारतोयस, मला विचार म्हणतोयस, माझ्या मनातलं मनोगत व्यक्त कर असं म्हणतोयस, आपुलकीनं मला सांगतोयस देवा, असा तू सहज मला तू मिळालायस, हे माझ्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे. अशा प्रकारचा भाव इथं अर्जुन व्यक्त करताना दिसतोय. अर्जुन पुढे म्हणतोय बघा, तरी आपुल्या सवेशा कान मागावासी परेशा देवा सकळ सुकाळू हा मानसा पाहला असे. अर्थात तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेप्रमाणे तुमचे जवळ का मागू नये? आज मनातील इच्छा पूर्ण होण्याचा दिवस उजाडला आहे. अर्थात भगवंताची प्राप्ती सहजासहजी होणारी नाही. जो भगवंत फक्त आवडायला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खूप पुण्य जमल्यावर देवाबद्दल फक्त आवड निर्माण होते. अजून खूप पुण्य वाढलं की त्या भगवंताला भेटावंसं वाटतं. अजून पुण्य वाढलं की तो भगवंत भेटतो, काही क्षणापुरता स्वप्नात भेटतो. अजून पुण्य वाढलं की तो परमात्मा प्रत्यक्ष या लौकिक चक्षुलाही दिसतो, भौतिक डोळ्यांनीही त्याला बघता येतं. त्याच्यासाठी पुण्य लागतं. आणि असं अगणित पुण्य लाभलं की तो सगुण रूपात आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतो. अर्जुन म्हणतो, देवा खूप पुण्य केलं म्हणून तू मला प्राप्त झालायस, खूप पुण्य केलं म्हणून मी तुझ्या जवळ आहे. तरी आपुलिया सवेशा, मग सवेशा शब्दाचा अर्थ इच्छेप्रमाणे, एवढ्या भाग्यानं जर तू मला मिळालायस तर मग माझ्या मनाच्या इच्छेप्रमाणे, माझ्या मनाला जे वाटतंय त्याप्रमाणे, का न मागावासी परेशा, हे परेशा, हे भगवंता, मग जे मनाला वाटतंय ते का मागू नये? परेशा शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर, भगवंताला उद्देशून अर्जुनानं वापरलेला तो शब्द आहे की देवा आपुल्या सवेशा, आपल्या इच्छेप्रमाणे का मागू नये? देवा सुकाळू हा मानसा झाला पाहला असे. पाहला म्हणजे उगवला असा इथं अर्थ आहे. सुकाळू हा मानसा, सुकाळ, दुष्काळ आणि सुकाळ. सुकाळ म्हणजे हवं ते, हवं तितकं मिळत असेल तर त्या ऋतूला आपण सुकाळ म्हणतो. जेव्हा शेतकरी नांगरणी करतात, व्यवस्थित पूर्ण करून पेरणी करतात, हवं तेव्हा पाणी पडतं, हवं तितकं पाणी पडतं, आणि मग जे उगवतं त्याला आपण सुकाळ म्हणतो. देवा सुकाळू हा मानसा, मनाचा हा सुकाळ आहे. मनाला जे वाटतंय ते पूर्ण करण्याचा हा दिवस आहे. मनात जे जे येतं ते मागण्याचा, मनात जे जे येतं ते मिळवण्याचा हा दिवस आहे. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आज तो दिवस उगवलेला आहे, ज्या दिवसामध्ये जे मागायचं आहे ते मागता येईल. अर्जुन भगवंताच्या सहवासात अनेक वर्ष राहिलाय, पण असा दिवस कधी उजाडला नव्हता. अनेक जण परमात्म्याच्या अवताराच्या जवळ राहतात, पण त्या अवताराच्या सहवासात ते हेच विसरून जातात की या अवताराकडून आत्मोद्धाराचं काही घेताही येऊ शकतं. संतांच्या सहवासात अनेक लोक राहिले, पण आत्मोद्धाराचं रसायन, आत्मोद्धाराचा उपदेश सगळ्यांनाच मिळवता आला नाही. म्हणून संत भगवंत यांच्या सहवासात राहूनही
आपल्याला हवं ते मागण्यासाठी सुद्धा दिवस उजाडावा लागतो. महाभारताचं युद्ध बऱ्याच उशिरा झालेलं युद्ध आहे. भगवंताचं बालपण गेलंय, विवाह झालाय, अर्जुनाचं लग्न झालंय, मुलगा झालाय. एवढ्या उशिरा असं काहीतरी बोलण्याचा योग अर्जुनाच्या समोर आलाय, भगवंताच्या समोर आलाय. असे कित्येक वर्ष गेलेत की ज्या वर्षामध्ये फक्त अर्जुन भगवंताच्या जवळ राहिलाय. फक्त व्यावहारिक चर्चा झालेली आहे, भौतिक गोष्टींची चर्चा झालेली आहे, पण आध्यात्मिक गोष्टी अर्जुनानंही आतापर्यंत कधी देवाकडे विचारल्या नाहीत. आणि भगवंताने एवढ्या मोकळ्या मनानं अर्जुनाच्या मनातल्या शंकांचं समाधान कुठं केलेलं नाही. चर्चा झाली असेल, महाभारतामध्ये अनेक ठिकाणी संवाद येतात, पण त्या संवादांमध्ये इतर गोष्टींच्या संदर्भानं तत्वज्ञान सांगितलं गेलंय. इथं तत्वज्ञानाच्या अनुषंगानं व्यावहारिक गोष्टी सांगितल्या गेल्यात. इथं तत्वज्ञान महत्वाचं आहे, इथं विवेकयुक्त ज्ञान महत्वाचं आहे. अर्जुनाला ज्ञान देणं हे ध्येय आहे भगवंताचं गीता सांगण्यामागचं. बाकीच्या गोष्टी अनुषंगिक आहेत. बाकीच्या सगळ्या घटनांमध्ये उलट होतं, घटना महत्वाच्या होत्या आणि त्या घटनांचा अर्थ म्हणून दिलेलं तत्वज्ञान होतं. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय, देवा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आज एक सुकाळ असा उगवलेला आहे, चांगला असा दिवस आज उगवलेला आहे की ज्या दिवसामध्ये जे मनात येतंय, जे मागावंसं वाटतंय ते आम्ही तुला मागतोय आणि त्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला देतोयस. त्या गोष्टी तू आम्हाला दे.